भिवंडी मनपा चुनाव में महायुति के शिवसेना शिंदे गढ़ के नवनिर्वाचित 12 नगर सेवकों का कामतघर स्थित शिवसेना शाखा में भव्य स्वागत किया गया। इस दौरान वरिष्ठ नगर सेवक मनोज कांटेकर द्वारा सभी नगर सेवकों को गुलदस्ता देकर उनका सम्मान किया गया। इस मौके पर शिवसेना के डिप्टी लीडर एवं पूर्व विधायक रूपेश दादा म्हात्रे, मदन बुवा नाइक, बालाराम चौधरी, मनोज कांटेकर, संदीप भोयर, कमलाकर पाटिल, रोहित बालाराम चौधरी, दीन मोहम्मद खान, आरिफ तंबोली, श्रीमती वंदना मनोज कांटेकर, वनिता संदीप भगत, सुचिता रूपेश म्हात्रे, अस्मिता प्रभुदास नाइक, मनीषा सुनील दांडेकर, श्याम पाटिल और संजय काबूकर सहित कई पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। स्वागत कार्यक्रम के बाद भिवंडी शिवसेना मनपा गठ नेता पद को लेकर विस्तार से चर्चा की गई। इसके पश्चात भिवंडी महानगर पालिका में महापौर पद को लेकर भी विचार विमर्श किया गया। बैठक में संगठन को मजबूत करने और मनपा में महायुति की राजनीतिक पकड़ मजबूत बनाने को लेकर रणनीतिक चर्चा की गई। सर्वप्रथम ते मी काटेकर साहेबांचा मनापासून धन्यवाद करतो की आज त्यांच्या विभागामध्ये शाखेतर्फे आज आमच्या सर्व नगरसेवकांचा त्यावेळी मान सन्मान केला, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो। आज बाकीचे विषय आमचे उपनेते रूपेशदादा म्हात्रे साहेब यांनी आपल्याला सांगितलेले आहेत, पण तुम्ही जर प्रश्न विचारला की आपला महापौर कोण, तर आमच्या शिवसेनेच्या वतीने महापौर अस्मिता प्रभुदास नाईक असं आम्ही शिवसेनेच्या वतीने एक नाव निश्चित केलं आहे। तो नाव आम्ही महापौरसाठी आम्ही पुढे तो करणार आहे। शिवसेनेचे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार समारंभ आणि गटनेता निवडीच्याबद्दल आमची ही एक बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये एक 4 नाव आमच्याकडे आलेली आहेत, त्यात आमच्या वरिष्ठांकडे आम्ही पाठवून देऊ आणि जो वरती निर्णय येईल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे। आज भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर शिवसेनेचे विजयी उमेदवार या विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी आणि खास करून आमचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ह्या निवडून आलेल्या नगरसेवकांमधून एक गट नेता निवडीची जी प्रक्रिया आहे ती करण्यासंदर्भामध्ये आजची मीटिंग झालेली आहे। या मीटिंगला संपर्क प्रमुख मदन बुवा नाईक साहेब, दोन्ही सन्माननीय शहर प्रमुख, त्यानंतर 12च्या 12 निवडून आलेले नगरसेवक हे उपस्थित होते आणि ह्या मीटिंगमध्ये पक्षाच्या आदेशानुसार पक्षाचे गटनेते निवडण्याची प्रक्रिया ही आज आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे एकमत होऊन ती नावं सन्माननीय पक्षप्रमुखांकडे जातील आणि पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार गटनेत्याची निवड होईल आणि त्याप्रमाणे उद्या किंवा परवाच्या दिवसामध्ये आमचं गटाचं रजिस्ट्रेशन देखील कोकण आयुक्तांकडे होईल आणि त्या ठिकाणी सदस्यांच्या सदस्याची नेमणुकीची जे त्या ठिकाणी असलेली प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण होईल। आजच्या मीटिंगमध्ये त्याचप्रमाणे भिवंडी महानगरपालिकेसाठी महापौराचं जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी जो संख्याबळ अपेक्षित आहे त्या संख्याबळानुसार या ठिकाणी महापौर बसवला जाईल। आमची महायुती, ज्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढलेलो आहोत, प्रथम प्राधान्य आम्ही भारतीय जनता पार्टीच्या त्या असले निवडून आलेल्या सदस्यांना त्या ठिकाणी महापौर बसवण्यासाठी निमंत्रित केलं होतं। त्यांची मीटिंग होऊन त्यांच्याकडून जो निर्णय येईल त्यानंतर शिवसेनेचा महापौर या ठिकाणी बसवला जाईल, अशा पद्धतीची प्रक्रिया आमच्याकडून झालेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या महापौराच्या निवडीमध्ये शिवसेनेचाच महापौर बसेल असं आम्ही सर्वांनी एकमताने या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि ते बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वांचा सहभाग राहील आणि शिवसेनेचा महापौर बसेल अशी आम्हाला खात्री आहे।